या विषयावर बोलायचं आहे. आमच्यासोबत एक घटना घडली. घटना तर प्रत्येकासोबत होत असते. आम्ही दोघं मित्र टू व्हीलरनी वर्धा रोडला टच होणारा बायपास मार्गाने जात होतो. टोल नाक्याजवळ वाहतूक पोलिसांनी आम्हाला अडवलं. त्यांच्या मोबाईलवर गाडीचा क्रमांक टाकून इन्शुरन्स लॅब असल्याचे कारण सांगून 2000ची चालान फाडावे लागेल हे सांगण्यात आले. माझा मित्र पोलिसाला बोलला, 200 रुपयामध्ये मॅनेज करूया. पोलीस बोलला, जमणार नाही. ते बोलून आमच्या गाडीपासून साहेब लांब गेले. मी माझ्या मित्राला म्हटलं, आपण रितसर चालान भरून ऑनलाईन किंवा ऑफलाईन दंड भरूया. नंतर पोलीस विचार करत आमच्या गाडीजवळ आला आणि बोलला, काय करायचं लवकर सांगा. जर तुम्ही ऑफलाईन चालान भरलास तिथे 1 रुपया पण कमी होणार नाही, असं तो आम्हाला बोलत होता. नंतर मी साहेबांना बोललो, साहेब आम्ही रितसर चालान फाडणार आणि ऑफिसमध्ये जाऊनच पैसे भरणार. त्याला माझ्या या गोष्टीचा भयंकर राग आला आणि तो आपला सहकाऱ्यांना काय म्हणतो, 2000ची चालान फार. माझ्या मित्रांनी त्या पोलिसाला 500 रुपये दिले आणि त्या बदल्यात पोलिसांनी कोणतीही पावती आम्हाला दिलेली नाही. आपण आपल्या अधिकाराबाबत बोललो ना, यांना मिरच्या झोंबतात आणि आपला वर्दीचा मास दाखवतात. अलीवेळ हे आपल्या अंगावर पण धावून येतात. याच्यामुळे माणूस घाबरून गप्पा बसतो. पोलिसाच्या बोलण्यात आक्रमकता दिसत होती. मला असं वाटत होतं मी पोलिससोबत नाही, एका गुंडासोबत बोलत होतो. चालान फाडणाऱ्या पोलिसाचं नाव आहे शिवहरी घुगे. बघा प्लीज मित्रांनो, मला कमेंट करून सांगा, हे 500 रुपये शासनाच्या खात्यात जाणार का त्या पोलिसाच्या खिशात जाणार. पोलिसवाला मला हे बोलला, अरे ऑफलाईन चालान भरशील तिथे 2000पेक्षा 1 रुपया कमी करणार नाही. याचा बोलण्याचा अर्थ काय मित्रांनो, याला काय म्हणता येणार, भ्रष्टाचार. प्लीज कमेंट करून सांगा आणि त्यासाठी आपण काय करू शकतो प्लीज आणि मला फॉलो करा असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी.